त्यांचा संपर्क आहे. जनकल्याण रक्तपेढी याचे ते सेक्रेटरी आहे. सध्या रायगड जिल्हा संघ चालक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे. आणि आजचा त्यांचा विषय महाडमधील चळवळींचा इतिहास. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करायची. भगिनी निवेदनांचं एक वाक्य मला या निमित्ताने आठवतं.
भूतकाळाची वर्तमान काळाशी सांगड घालून उज्ज्वल भविष्य काळाची निर्मिती आपल्याला करायची आहे, असं त्या वाक्याचा अर्थ आहे. तर तसं आपल्याला जर समाज जीवन घडवायचं असतं तेव्हा मागच्या पुढच्या संदर्भानुसार ते घडत असतं. अगदी सुरुवातीच्या याच्यामध्ये या व्याख्यानाला मला संधी दिली त्याबद्दल सुरुवातीलाच मी मंडळाचे आभार मानतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. मानव हा जंगलातून म्हणजे जंगली असल्यापासून पुढे विकसित होत मग शेती आणि मग स्थिरावला समाज म्हणून, आणि त्याच्या पाठोपाठच अशा काही व्यवस्था या विकसित होत गेल्या. खऱ्या अर्थाने सामाजिक चळवळ जर म्हणायचं झालं तर जेव्हा तो सामाजिक जाणीवांमध्ये राहायला लागला माणूस तेव्हापासून चळवळ ही सुरू झालेली आहे. म्हणजे कदाचित ती स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांनी केलेली कृती असेल सुरुवातीच्या काळात, त्याच्यानंतर टोळ्याटोळ्यांनी राहायला लागला आणि मग हळूहळू विविध प्रकारच्या संस्कृती विकसित होत गेल्या. बॅबिलॉन असेल, ग्रीक असेल, रोमन असेल, आपल्याकडे सनातन संस्कृती आहे, या अशा विकसित होत गेल्या. आणि हे विकसित होत असतानाच त्याला सामाजिक आशय हे असल्यामुळेच ते विकसित होत गेल्या. ते कसं बघायला गेलं तर मनुष्य हा प्राणी आहे असं कोणतरी म्हटलं, पण मनुष्य हा प्राणी आहे म्हणजे इतर प्राण्यांसारखा नाही आहे. मन, बुद्धी आणि शरीर, आत्मा असं ज्याचं वर्णन करता येईल याचा एक योग्य समुच्चय म्हणजे माणूस आहे. तसं सगळ्या जगण्याच्या प्रेरणा पशु पक्ष्यांमध्ये देखील असतातच, पण माणसामध्ये बुद्धी हा एक वेगळा पैलू परमेश्वराने आपल्याला दिल्यामुळे त्याचा वापर करून हळूहळू जीवनशैली विकसित होत गेली आणि मग त्याचबरोबर समाजाची निर्मिती होत गेली, विचारधारेची निर्मिती होत गेली, उपासना पद्धतींची निर्मिती होत गेली आणि या पाठोपाठच चालीरीती याही देखील निर्माण होत गेल्या. आणि चालीरीतींच्या बाबतीत जर म्हणायचं झालं म्हणजे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींचा आढावा इतिहास असं जर म्हणायचं असेल तर मग चालीरीती कशा निर्माण होत गेल्या, तर काही त्याला शास्त्रीय आधार होते का, काही शास्त्रीय आधार शिवाय होते का, तर व्यवहारातील आलेल्या अनुभवांवर आधारित चालीरीती निर्माण झाल्या. तर सुरुवातीला असं मला वाटतं की एक कदाचित जी निवृत्ती असेल, चालीरीती कशा निर्माण होतात किंवा रूढी परंपरा कशा निर्माण होतात त्याच्याकडे जर बघितलं तर एक गमतीशीर उदाहरण आपल्याला सांगावं असं वाटतं. एका मोठ्या नगरामध्ये म्हणजे महाराष्ट्र नगर होतं, त्या नगरामध्ये एका सावकाराकडे मुलीचं लग्न होतं आणि त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की गावात माझ्या मुलीच्या विवाहानिमित्त सगळ्या मंडळींना चांगलं सुग्रास जेवण देणार आहे, 2 दिवसांचा मोठा समारंभ वाटणार आहे आणि जे गावकरी असतील त्याच्या परिवारातले असतील आजूबाजूच्या पंचक्रोशीतले असतील त्या सगळ्यांना मी जेवण देणार. आणि मग त्याची शोध सुरू झाला, कोण जेवण चांगलं बनवतो, सुग्रास पद्धतीने कोण बनवतो, कोण स्वयंपाकी बाई आहेत आपल्या ह्याच्यात. तर मग घरामध्ये सांगितलं की अरे अमुक गावातल्या त्या अमुक आहेत त्या चांगलं जेवण बनवतात, तर तू त्याला निमंत्रित कर. त्याप्रमाणे या सावकारांनी त्याचा माणूस पाठवला, त्याला निमंत्रित केलं. त्याने सांगितलं बाहेर खूप माणसं आणणार आहेत, खूप मोठी माणसं आणणार आहेत, या पंचक्रोशीतले अनेक विद्वान मंडळी माझ्याकडे आणणार आहेत आणि यांना मला जेवण खाऊ घालायचं, तर तुम्ही हे आव्हान स्वीकाराल का असं त्या स्वयंपाकीन बाई होत्या त्यांना तरी विचारलं. तर त्या म्हणाल्या हो मी स्वीकारेन. आणि त्यांनी ते मान्य केलं. लग्नाचा दिवस जवळ आला तशा आदल्या दिवशी त्या आल्या, 2 दिवस आधी आल्या आणि त्यांनी सांगितलं की मला काही तयारी लागेल. त्याप्रमाणे त्यांनी तयारी मागून घेतली. स्वयंपाकघराचा 3-4 म्हणजे आपण किचन 3-4 झाल्या त्या. आणि मग त्यांनी असं लक्षात आलं की त्या सावकार असल्यामुळे भूतदया पशुदया सगळं त्यामुळे अनेक मांजर त्यांनी पाहिली होती आणि एक मांजर या बाईला त्रास देत होतं. स्वयंपाकघरामध्ये
ते सारखं गुळगुळ करायचं, वेगवेगळ्या पदार्थांमध्ये ते डोकवायचं. आणि म्हणून त्याच्यासाठी व्यावहारिक तडजोड केली त्यांनी. इकडे बघितलं आणि एक टोपली दिसली, ते मांजर पकडलं त्या टोपली खाली झाकून ठेवलं, आणि त्याच्यात एक पाटा ठेवलं, पाटा वरवंटा ठेवला, म्हणजे ते टोपली उलटवून मांजर बाहेर पडू नये म्हणून. लग्नाचा समारंभ झाला, सगळ्यांनी मिष्टांग जेवणाचा आस्वाद घेत, नाव काढत, धन्यवाद देत सगळेजण आपल्याकडे निघून गेले. याही ज्या स्वयंपाकीन बाई होत्या त्यांचा मान सन्मान केला, सावकारांनी त्यांना साडी चोळी दिली, खुश झाला आणि त्याही निघून गेल्या. 1-2 दिवस असेच गेले आणि नंतर असं लक्षात आलं की एक स्वयंपाकघरामध्ये टोपली खाली एक मांजर गेलंय. आता या सावकाराकडे सुद्धा स्वयंपाकासाठी आधीच लोक सापडत होते. त्यातलीच एक महिला त्या बाईच्या होत्या, तेव्हा ती मदत करत होती. हा विषय किस्सा घडून गेला. काही महिन्यानंतर त्या गावामध्ये असं लग्न ठरलं. त्यावेळेस ही जी महिला जी होती, जिने तिच्या हाताखाली काम केलं होतं, ती म्हणाली मी करू शकते, कारण त्या पण आलेल्या होत्या, त्यांनी कसा स्वयंपाक बनवला त्याचं मला सगळं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे मी असा स्वयंपाक बनवू शकते. ठीक आहे म्हणाले. गावकऱ्यांनी तिच्यावर विश्वास टाकला आणि मग तिला त्या सगळं दिलं साहित्य, किंवा ती एक तयारी राहिली. काय राहिली? मांजर आणा, ते टोपलीकडे झोपून ठेवा, कारण त्यापैकी असं केलं होतं म्हणून त्यांचा स्वयंपाक चांगला झाला. म्हणजे हेतू काय होता? ते मांजर गुडगुड करतंय म्हणून त्या मांजराला झाकून ठेवलं. पण ह्या बाईला आणि ह्या महिलेला ज्यांनी हाताखाली काम केलं होतं, तिला त्याचा हेतू कळला नाही, फक्त कृती कळली. आणि त्यामुळे त्या गावामध्ये प्रत्येक नगरामध्ये एक मांजर मारायला लागलं. अशी रूढी निर्माण होती. अशा असंख्य रूढी, आपला रूढीप्रिय समाज असल्यामुळे असंख्य रूढी आहेत, अशा निर्माण होतात. आणि मग यातनं काही रूढी ज्या असतात त्या समाजाला रुचणाऱ्या असतात, काही रूढी ज्या असतात त्या समाजाला रुचणाऱ्या नसतात, विघातक असतात. म्हणजे मानवीय दृष्टिकोनातून जर त्याची चाचणी करायचं ठरवलं, त्याची विभागणी करायची जर ठरवली, तर त्या मानवीय दृष्टिकोनाला घातक सुद्धा असतात. अशा पद्धतीचे सगळे विचार सामाजिक चळवळींमध्ये हे प्रामुख्याने करावे लागतात. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अस्पृश्यता हा असाच एक अशा प्रकार न कळलेल्या रूढीचा अर्थ आणि परिपाक यातनं आलेली अस्पृश्यता अशी एक स्थिती समाजाची किंवा वैचारिक स्थिती समाजाची ही निर्माण झाली. केवळ अस्पृश्यता हा एक वेगळा विषय आहे, परंतु याच्या आधी सुद्धा जेव्हा समाजाची चळवळ, जेव्हा सामाजिक चळवळ, तर मी असं म्हणतो की 13व्या शतकामध्ये ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, हीच म्हणजे सामाजिक चळवळीची सुरुवात होती, नांदी होती. कशा अर्थाने सामाजिक चळवळ होती ती? तर वेदव्यासांनी लिहिलेल्या संस्कृत भाषेमधलं ज्ञान सामान्य माणसाला वाचता यावं अशा प्राकृत भाषेत, मराठी भाषेत ज्ञानेश्वरी लिहून आणण्याचा प्रयत्न केला. एका अर्थाने सर्वसामान्यांचा विचार करून ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतलं ज्ञान मराठीमध्ये, प्राकृतामध्ये आणून सर्वांना खुलं केलं. आणि हे करत असताना आध्यात्मिक परंपरा तर होतीच, त्यामुळे एका अर्थाने मी असं मानतो की सामाजिक चळवळीचे प्रणेते कोण असतील तर 13व्या शतकापर्यंत मागे जायला लागेल. म्हणजे कालच आपण ऐकलं की यादवांचं राज्य 12व्या-13व्या शतकापर्यंत रामदेव राजाचं राज्य होतं. तर ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा या राज्याच्या संदर्भात ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे की अतिशय उत्कृष्ट राज्य हा करतो. म्हणजे माझ्या दृष्टीने असा विचार आहे की म्हणजे ज्ञानेश्वरांची ती तत्कालीन स्थिती काय होती, तर समाजामध्ये हिणवली जाणारी संन्यासाची पोरं अशी ती स्थिती होती. समाजाने हिणवलं होतं का, तर त्याच्या वडिलांनी आधी संन्यास घेतला आणि गुरुनी सांगितलं की हे संन्यास तुझं घेणं चुकीचं आहे, तू परत जा आणि गृहस्थ धर्म स्वीकार. ही शास्त्र संमत कृती नाही म्हणून ही संन्यासाची
तेजोभंग झाला या चारी भावंडांचा. आणि बघा तुम्ही, असं असताना सुद्धा जेव्हा पसायदान ज्ञानेश्वर लिहितात त्याच्यामध्ये ते म्हणतात, जे घरांची व्यंकटी सांडो कया सत्कर्मी रती वाढो खय नष्ट हो, असं नाही म्हणत. म्हणजे मला जो त्रास दिलेला माणूस आहे तो नष्ट झाला पाहिजे अशी मांडणी ज्ञानेश्वरांनी नाही केली. अशा अर्थाने ते सामाजिक चळवळीचे घडले असं मी मानतो. त्याच्यानंतर थोडं खाली आलो पुढे, म्हणजे 13व्या शतकापासून पुढे पुढे आलो. हे महाडमध्ये सामाजिक चळवळीची जर जाणीव करून घ्यायची असेल तर काय देशामध्ये चाललेलं होतं, देशामध्ये सुरुवात पूर्ण झालेली होती, आणि मग त्यातच आपलं एक गाव असल्यामुळे ते गावापर्यंत कसं आलं समाज सुधारण्याचं ते जाणून घेण्याचा एक प्रयत्न म्हणून मी उदाहरण देत आहे. हा जसा ज्ञानेश्वरांच्या याच्याचा प्रयत्न होता की संत आणि वारकरी संप्रदाय पुढे सातत्याने समाजातल्या अनेक चाली रीतींवर त्यांनी प्रहार केले. त्यांनी अनेक वेळा असं म्हटलं, अनेक अभंगांमध्ये सुद्धा आपणही यात म्हणतो, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद मर्म अमंगल. म्हणजे एका अर्थाने महाराष्ट्रातली देशातली जी सामाजिक स्थिती होती ती कशी भेदाभेदाने आहे आणि ती कशी चुकीची आहे हे संत मंडळींनी वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न आपल्याला केला. आणि हे करत असताना त्यांनी आपल्याला आध्यात्मिकतेची जोड दिली. पण आपल्याला लक्षात येत नव्हतं, कारण आपल्या काही व्यवहारात तसं येत नव्हतं, समजत होतं पण व्यवहारात येत नव्हतं. मग अशी कुठली उदाहरणं शोधून काढू शकतो आपण की जी आपल्याला आदर्शभूत मानली जातात. स्त्रीचं अस्तित्व हे पुरुषाच्या मृत्यूनंतर नाही अशी एक सामाजिक स्थिती काही कालखंडामध्ये होती आपल्या. म्हणजे स्त्रियांनी सती जायला पाहिजे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तो कालखंड जो आहे तो असाच आहे. अगदी 18व्या शतकापर्यंत तो तसा सतीचा एक चाल ही होती, अनिष्ट चाल होती. राजमाता जिजाऊ साहेबांनी या सतीच्या चालीला छेद दिला पहिल्यांदा. छत्रपतींचं राज्य हिंदवी स्वराज्य व्हावं आणि त्यासाठी छत्रपतींनी आग्रह केल्यामुळे राजमाता जिजाऊ साहेब या सती गेल्या ते शहाजीराजांच्या मृत्यूनंतर. एका अर्थाने दुसरं एक उदाहरण चळवळीतलं सुधारणावादी असलेलं हे जिजाऊ साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळालं असं मी मानतो. तिसरं एक उदाहरण आहे ते म्हणजे धार्मिक या विषयामधलं एक आहे. नेतोजी पालकर महाराजांचे एक सरदार होते आणि त्यांना एका विशिष्ट परिस्थितीमुळे मुसलमान धर्म स्वीकारावा लागला. पण जेव्हा संधी मिळाली तेव्हा ते पुन्हा महाराजांकडे आले आणि महाराजांनी त्यांना पुन्हा हिंदू करून घेतलं. ही सुद्धा एक प्रकारची क्रांतिकारी घटना आहे. नंतर जो हिंदू समाजात गेला तो गेला, त्याला परत घ्यायची सिस्टीम नाही, म्हणजे एक्झिट असा जो विषय होता त्याला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. याच्याशिवाय स्त्री पुरुष समानता आपण आता म्हणतो सगळं इतका थोडासा मुळीच झाला शब्द, पण याची महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांना सन्मानाची वागणूक देण्याचं काम सुरुवात कुठे झाली तर स्वराज्यामध्ये झाली. कांद्याच्या पाटलाला जी शिक्षा दिली त्याच्या दुष्कृत्यामुळे एका अर्थाने छत्रपतींच्या राज्यामध्ये स्त्री पुरुष समानता चळवळ, आता चळवळ शब्द म्हणायला पाहिजे म्हणून तो कदाचित ही संज्ञा त्या काळात नव्हती, ही संज्ञा आता आहे सामाजिक चळवळ. पण असा एक संदर्भ आपण म्हणू शकतो की छत्रपतींनी आपल्या राज्य व्यवहारामध्ये प्रत्यक्षात महिलांना समानतेने वागणूक द्यावी किंवा त्यांचा सन्मान करावा अशी आपल्या कृतीतून सगळ्यांच्या समोर उदाहरण दिली. विविध प्रकारे सामाजिक चळवळी कशा उदयास येत म्हणजे आपण जसं देश पातळीवर बघतो तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं सामाजिक चळवळीचं खूप मोठं आपल्याला स्थान बघायला मिळेल. म्हणजे अगदी 18व्या शतकामध्ये जसं राजाराम मोहन रायांनी जशी सती चळवळीच्या विरुद्ध इंग्रजांना कायदा करायला होता आणि 1830 मध्ये तो कायदा झाला, सतीला बंदी आली. त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या सुधारणांचा कालखंड या देशभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बंगालमध्ये असेल, कर्नाटकामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये तर खूप मोठी परंपरा समाज सुधारणांची आहे. त्या
याच्या त्याच्या पद्धतीने समाजामध्ये काय सुधारणा घडल्या पाहिजे. मग महर्षी धोंडोकेश्वर पुरवे असतील, त्यांनी विधवांसाठी विधवा पुनर्विवाह असा विषय केला. महिलांच्या शिक्षणासाठी जसं ज्योतिबा फुल्यांनी सावित्रीबाईंना मॉडेल म्हणून आपल्यासमोर उभं केलं आणि शिक्षणाची दारं महिलांसाठी खुली केली. आणि महर्षी धोंडोकेश्वर यांनी तर स्त्री शिक्षण संस्था, एसएमजेटी महाविद्यालय अशा पद्धतीची सगळी सुधारणावादी चळवळी केल्या. या सगळ्या सुधारणांची कुठे ना कुठेतरी महाडचा मूळ संपर्क आलेला आहे किंवा महाडच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये तो संदर्भ आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे प्रत्यक्ष महाडमध्ये जर महाडचा विचार करायला लागला की अशा पद्धतीच्या सगळ्या चळवळी होत्या, म्हणजे त्या चळवळीमध्ये आणखी असं होतं की आधी राजकीय स्वातंत्र्य ना आधी सामाजिक स्वातंत्र्य असं पण एक शीत युद्ध या सगळ्या पुढारी समाज सुधारकांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या कृतीमध्ये हे येत होतं की आधी आम्हाला सामाजिक सुधारणा घडला पाहिजे, आधी आम्हाला राजकीय स्वातंत्र्याची गरज नाही, असं देखील एक मतप्रवाह होता. आणि याचा सगळ्याचा परिणाम हा त्या काळच्या जनमानसावर झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये तर प्रामुख्याने पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये अशा सगळ्या मोठ्या शहरांमध्ये त्याची जी सुरुवात झालेली होती, तर ती सुरुवाती म्हणजे त्या सगळ्या सुधारणांचं किंवा या विचारांचं जोड हे हळूहळू कोकणामध्ये विविध गावांमध्ये महाराष्ट्राच्या ठिकाणी, महाराष्ट्राची जी प्रमुख ठिकाणं आहेत त्यासारख्या ठिकाणी ते पोचत होतं. त्यामुळे महाराष्ट्र देखील आपल्याला याचा चळवळीचा इतिहास आपला विचार आपल्याला करावा लागतो. म्हणजे एक उदाहरण असं सापडतं, विठ्ठल शिंदेचं आपण नाव ऐकलं असेल की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक पद्धतीने मग शेड्यूल कास्ट फोरम असेल किंवा अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या या करून त्यांनी कामाची सुरुवात केली. महिलांना सन्मानाचा तो त्यांचा विषय, महिला शिक्षणाचा विषय त्या काळातला सगळ्यांचा आयडेंटिफाय असलेला विषय होता. तर त्या कामासाठी विठ्ठल शिंदे महाडल्याची घटना आहे, म्हणजे त्याची एक नोंद आहे आपल्याकडे. आता सामाजिक चळवळींचा जेव्हा इतिहास किंवा चळवळींचा बोलायचा असेल तर काही शब्दप्रयोग हे अपरिहार्य ठरतात आणि ते शब्दप्रयोग आहेत हे या अभ्यास या प्रकाराने आपण तो घेतला पाहिजे, ज्याच्यामध्ये कुठल्याही ज्ञाती संस्थेचा किंवा कुठल्याही ज्ञातीचा उपवर्ग करावा किंवा अपमान करावा किंवा एखाद्याची जात दाखवावी असं त्याचा अर्थ आपण समजून घेऊ नये. त्यामुळे काही नामोल्लेख हे करावेच लागतात. आणि मग विठ्ठल शिंदेच्या बैठकीमध्ये त्यांनी मांडला विषय, महाडकर त्या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि रोहिदास नगरात त्या विठ्ठल मंदिरात त्यांची ती सभा झाली आणि त्यांनी सभा संपल्यानंतर पांडू चांभाराला सांगितलं की तू पाणी आण. आणि त्यांनी पाणी आणल्यानंतर सगळ्यांच्या समोर पांडू चांभारांच्या हातात पाण्याचा लोटा घेऊन विठ्ठल शिंदेनी पाणी पिळले. तशी घटना बघायला गेली तर आजच्या काळामध्ये नाही, काय तुम्ही सांगताय, एखाद्याने पाणी मागितलं त्यांनी आणून दिलं त्यांनी पेलं, परंतु तो कालखंड होता, तो 110 वर्षापूर्वीचा 105 वर्षापूर्वीचा कालखंड होता. स्पृश्यास्पृश्य ही जी संकल्पना होती ती म्हणजे आपण म्हणतो ना की चराचरात बिंदली होती, आपण म्हणतो चराचरात परमेश्वर आहे, ती चराचरात बिंदलेली होती, आमच्या विचारांमध्ये होती, आमच्या कृतीमध्ये दिसत होती. अशा अर्थाने तो कालखंडाचा अभ्यास जर करायला लागला तर ती सुरुवात म्हणजे एखाद्या माणसाच्या हातात पाणी प्यायलं तर आपण अस्पृश्य होत नाही, आपण वाटत नाही, आपल्याला कुठल्याही पद्धतीची क्षती पोचत नाही. हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला सगळ्या समाजाला एका छोट्या कृतीतून. आणि त्यांनी कुठे केली कृती तर त्यांनी महाडमधल्या सभेत केली. दुसरं एक उदाहरण देता येईल, एक नंबर शाळा जी दगडी शाळा जी होती ती खूप जुनी शाळा होती. पहिल्यांदा ती ख्रिश्चन मिशनरीची शाळा होती आणि नंतर मग ती त्या शाळेमध्ये मंडळ आलं, व्यवस्थापक मंडळ आलं, तर ती त्याचा तपशील जरा वेगळा आहे आणि तो खूप मोठा तपशील आहे. पण त्याचा एक घडलेला किस्सा आहे. स्नेह संमेलन किंवा विद्यार्थ्यांची
एक प्रकारची आपण जसं स्नेहसंमेलन करतो तर आज आपल्या डोळ्यासमोर आपण जे स्नेहसंमेलन साजरं केलंय तशा पद्धतीचं स्नेहसंमेलन आपल्या डोळ्यासमोर आहे. परंतु तशा पद्धतीचं त्या काळावर सुसंगत असं स्नेहसंमेलन त्या शाळेमध्ये झालं आणि स्नेहसंमेलनानंतर सगळ्या विद्यार्थ्यांना चिवडा, लाडू आणि चहा असं देण्याचं ठरवलं. आणि काही जणांनी असं म्हटलं की ती चहाची जी किटली आहे ती स्पृश्य विद्यार्थ्यांना देणारी किटली जी आहे ती अस्पृश्य समाजातल्या विद्यार्थ्यांना त्या किटलीतून चहा देऊ नका किंवा अस्पृश्य समाजातल्या विद्यार्थ्यांना ज्या किटलीतनं चहा दिला जातो त्या किटलीतनं आम्हाला चहा देऊ नका. संघर्षाची भूमिका आली. परंतु तिथे सुरबाना टिपणीसांनी वयाच्या 11व्या-12व्या वर्षी आपल्या गावातलं एक सामाजिक चळवळीतलं प्रमुख अग्रणी असलेलं नाव त्यांनी वयाच्या 11व्या-12व्या वर्षी त्या पद्धतीच्या विचारांना छेद दिला आणि त्या ठिकाणच्या शाळेच्या समितीला किंवा त्या ठिकाणचे जे शिक्षक होते त्यांना सांगितलं की असं चालणार नाही. सगळ्या विद्यार्थ्यांना जर चहा द्यायचा असेल तर तो एकाच किटलीतून दिला गेला पाहिजे असा त्यांनी आग्रह धरला. आणि त्यावेळेस पूर्वीची जी पद्धत होती किटल्या वेगवेगळ्या असायच्या चहा द्यायच्या ती बाजूला झाली आणि त्यांनी तेव्हापासून म्हणा किंवा त्या घटनेनंतर अशा पद्धतीची एक समाजामध्ये आपल्याला एक आणखी एक नवीन दृष्टी प्राप्त झाली आणि ती चळवळ जी होती की आम्ही सगळे एक आहोत. कोणी या याच्यात नाही समानतेची वागणूक मिळाली पाहिजे असा एक किस्सा आपल्याला महाडच्या याच्यात चळवळीमध्ये बघायला मिळतो. याच्यामध्ये महाडचा जो सगळ्यात मोठा जो 14 तारखेचा सत्याग्रह आणि त्याची जी पृष्ठभूमी आहे, पार्श्वभूमी आहे किंवा त्याच्यानंतरचा जे उहापोह आहे हा खरं म्हणजे एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय होऊ शकतो. परंतु आज आपण 2024 मध्ये 100 वर्ष साजरी करतो आहोत. तर तुम्ही म्हणा की 100 वर्ष 2024 मध्ये साजरी करतात तर कशाची करतात? तर महानगर परिषदेने 5 जानेवारी 1924 मध्ये 14 तळ्याचं पाणी आणि महाडमधील सर्व सार्वजनिक पाणवठे हे सर्व जाती धर्माच्या लोकांना आणि अस्पृश्यांना देखील पिण्यासाठी खुले आहेत असा ठराव केला 100 वर्षापूर्वी महानगर परिषदेने. मुंबई इलाक्यामध्ये 1923 मध्ये सी.के. बोलेंनी हा ठराव मांडला आणि त्याच्या दुसऱ्याच वर्षी महानगर परिषदेमध्ये हा ठराव मांडला गेला. एका अर्थाने संपूर्ण देशामध्ये अशा पद्धतीचा ठराव मांडणारी महानगरपालिका ही पहिली नगरपालिका आहे. त्याला या वर्षी 100 वर्ष पूर्ण झाली. सत्याग्रह हा जो विषय आहे हा त्याच्या नंतर झालेला आहे. याची अंमलबजावणी होत नव्हती. हा ठराव कोणी केला? महानगरपालिकेने केला. कोण कोण होते ठराव करताना? तर हा ठराव मांडला कोणी? तर त्या काळामधल्या अनुसरून जर सांगायचं झालं तर हे ठराव मांडणारे सगळे स्पृश्य समाजाचे होते. आणि ठराव कोणासाठी मांडला? तर सर्वांसाठी मांडला, अस्पृश्यांसाठी सुद्धा मांडला. आणि तो ठराव मंजूर झाला. 8-2 मतांनी तो ठराव मंजूर झाला. आणि तसा ठरावाप्रमाणे सगळ्या ठिकाणी पाट्या लागल्या महाडमध्ये. म्हणजे त्या काळामध्ये 2 तळ्यांची पाणी पीत होते. एक विरेश्वराचं तळ होतं आणि एक 14 तळ होतं. याचं पाणी सगळं गाव घेत होतं. तशी गावात आपल्या तळी खूप होती. जी तळी 12 पाणी असलेली ती 2च तळी होती, 14 तळे आणि विरेश्वर मंदिर. आपलं जे भाजी मार्केट आहे केतकी तळ नावाचं तळ होतं. नंतर खाली आपल्याला माहिती हापूस तळ आहे, आता तळ्याचं मैदान झालंय. आता ते अशी 7-8 तळी होती. पण पाणी पिण्यासाठी 2च तळी होती. आणि तर ते सगळं पाणी जे आहे सार्वजनिक पाणी जे असेल तर त्यावेळेस सुद्धा कसं होतं की हा ठराव झाला पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती. म्हणजे काय होत होतं तर तरी सुद्धा कुठलाही अस्पृश्य बांधव पायऱ्या उतरून तळ्याचं पाणी
आणि तयार कपडे धुवायला बंदी होती, कारण ते पिण्याचं पाणी होतं. म्हणून तिथनं पाणी आणायचं बाहेर आणि मग कपडे धुवायचे. सार्वजनिक वापराची ठिकाणं होती, तर त्या ठिकाणी नगरपालिकेने माणूस नियुक्त केला आणि त्याला भर पगारी माणूस नेमला. नगरपालिकेने कशासाठी नेमला? तर अस्पृश्याने खाली जायचं नाही, त्यांनी इथेच थांबायचं, त्यांनी पाणी आणून त्याला द्यायचं. म्हणजे एकीकडे नगरपालिका ठराव करते की या पाण्याचा सगळ्या जाती धर्माच्या लोकांना खुला आहे, आणि नगरपालिकेच्या कृतीत काय दिसतं, तर अस्पृश्याने खाली जो जातात त्याला इथे पाण्याची व्यवस्था करतो आणि नगरपालिकेचा माणूस खाली आणून द्यायचा. असे सगळे मुद्दे होते. आणि हे करत असताना सुद्धा म्हणजे आज आपल्याला जे सगळं 14 सत्याग्रहामुळे असं ऐकावं लागतं किंवा ऐकायला मिळतं की या ठिकाणी आंबेडकर आले आणि त्यांनी हे केलं, हे खरंच आहे. पण महाड मधली तशी सामाजिक स्थिती होती का? तर नाही का. सुधारणावादी लोक सुद्धा होते ना. म्हणजे महाड सारख्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये ठराव करणारी सगळी स्पृश्य मंडळीच होती त्या काळाच्या भाषेत बोलायचं झालं. म्हणजे हा संदर्भ जो आहे हा आज आपण सगळ्यांनी अधोरेखित केला पाहिजे, आपल्या लक्षात आलं पाहिजे. याच्यानंतर प्रत्यक्ष बहिष्कृत हितकारणीची सभा सुद्धा महाडला घेण्यामध्ये आग्रही भूमिका होती. की सुरबारा टेक्निसांचे बेवडे अनंतराव चित्रे हे मुंबईमध्ये होते, नोकरी करत असतात. मुळात सुरबारा टेक्निसांचे वडील देखील प्राध्यापक होते आणि ते मुंबईच्या कॉलेजमध्ये काही वर्ष त्यांनी प्राध्यापकी केली. त्यामुळे ही सगळी जी विचारांची म्हणजे सामाजिक चळवळी जिथे प्रभू समाज आहे, गोपाळकृष्ण गोखले किंवा न्यायमूर्ती दांगडे अशा सगळ्या मंडळींच्या वर्षांच्या जवळ टिपणीस कंपनी टिपणीस कुटुंबाचा संपर्क असल्यामुळे हे सगळे विचारांचं देवाणघेवाण जी होत होती त्यातनं हे सगळं महाडपर्यंत येत होतं. आणि मग चित्रेने असं म्हटलं की अरे माझा नातेवाईकच महाडचा नगराध्यक्ष आहे, तर तुम्ही महाडला या आणि अशा पद्धतीची अजून अंमलबजावणी होत नाहीये तर त्याची अंमलबजावणी तुमच्या हस्ते होते. म्हणजे अशा पद्धतीचं एक वातावरण किंवा अशा पद्धतीची चर्चा या सगळ्या मंडळींमध्ये होत होती. आणि म्हणून मग बहिष्कृत हितकारणीची सभा एक महाडमध्ये करावी. आंबेडकरांच्या ज्या सगळ्या सामाजिक चळवळी आहेत त्याच्यामध्ये मूकनायक, बहिष्कृत भारत असं सगळं आपल्याला आंबेडकरांच्या याच्यामध्ये वाचायला मिळतं, पाहायला मिळतं. आपल्याकडे ते या ठिकाणी जे नवीन राष्ट्रीय स्मारक झालेलं आहे त्या ठिकाणी जे ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले थिसीस, लेख, त्यांनी केलेली पाक्षिक, साप्ताहिक असे जे सगळं लिखाण आहे, त्यांनी केलेलं लिखाण जे आहे ते सगळं आपल्याला वाचायला उपलब्ध आहे. तर याच्यामध्ये असं होतं की ही अशा पद्धतीची अंमलबजावणी होत नाही. आणि मग ही महाडमध्ये जर ठराव झाला आहे त्याची अंमलबजावणी होत नाही तर त्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणून मग बहिष्कृत हितकारणीची सभा महाडमध्ये करायची आणि त्या सभेमध्ये आपण अशी मागणी करायची आणि मग सभेत मागणी केल्यानंतर आपण मिरवणुकीने जाऊन पाणी प्यायचं. 1936 ला अशा पद्धतीची बहिष्कृत हितकारणीची सभा झालेली आपल्याकडे एक नोंद सापडते. आणि ती कुठे झाली? तर विलेश्वर टॉकीज किंवा विलेश्वर नाट्यगृह किंवा त्याला काय टॉकीज म्हणाले, टुरिंग टॉकीज असायची. आता जो गाडीतळ आहे जिथे आपले काठ्या असतात तर त्या ठिकाणी एक टॉकीज उभं केलं जायचं, ते पावसाळ्यानंतर असायचं. तर त्या ठिकाणी ती सभा करावी. या सभेची जेवणाची व्यवस्था कुठं केली तर त्या काळचं जे मी म्हटलं की जसा ठराव मगाशी मांडला, कोणी मांडला? तुळजाराम पेठा शेठ यांनी तो ठराव मांडला. म्हणजे टीएम शेठ आपल्याकडे जे सिमेंटचं आता जे करतात ते तुळजाराम पेठा शेठ त्यांनी ठराव मांडला आणि बाकीच्यांनी त्याला अनुमोदन दिलं. तर ही सगळी मंडळी होती. गांधी टॉकीजचे मालक होते. त्याच्याशिवाय आणखी देवचंद नाही म्हणून एक नाव सापडतं ते त्याच्यामध्ये होते. या सगळ्या मंडळींनी बहिष्कृत हितकारणीच्या सभेच्या जेवणाची व्यवस्था केली होती, जेवणाची बघितली. आणि त्या काळामध्ये असं होतं की आजूबाजूचे जे पाणवठे आहेत त्या पाणवठ्यावर या बहिष्कृत हितकारणीच्या सभेला येणारी मंडळी त्यांनी जाऊ नये म्हणून त्याला ज्या ठिकाणी सभा आहे त्या ठिकाणी पाणी पिण्याची उपलब्धता व्हावी म्हणून त्या काळी 1926 ला 40 रुपयाचं पाणी सवर्णांकडून विकत घेतलं आणि त्याची व्यवस्था केली असा उल्लेख आपल्याला आढळतो.
सामाजिक जाणीवेतून आपण जर बघितलं तर आज आपल्याला हसू येतं की अशा पद्धतीचा तो कालखंड होता की एखाद्या सभेसाठी पाणी अस्पृश्य बांधव जाऊन पाणवठे दूषित करू नये म्हणून त्यांच्याच सभेला पाणी विकत दिलं. खूप हास्यास्पद आहे, पण ही घटना घडलेली आहे आणि याचा आपण संदर्भ आपल्या या सगळ्या सामाजिक चळवळींमध्ये घ्यावा. त्या चळवळीमध्ये म्हणजे त्या बहिष्कृत हितकांच्या सभेमध्ये काय ठराव झाला पारित? हिंदू मात्रांच्या मूलभूत हक्कांचा जाहीरनामा, त्याचं टायटल आहे हिंदू मात्रांच्या मूलभूत हक्क. मूलभूत हक्क काय? तर पाणी मिळालं पाहिजे, जीवन जगण्यासाठी जे काय उपलब्ध आहे ते सर्वत्र मिळालं पाहिजे. ही मूलभूत हक्क आहे तो आणि कोणाचा आहे? हिंदू मात्रांचा आहे. म्हणजे सभा कोणाची होती? तथाकथित जे बहिष्कृत केलेली मंडळी होती त्यांची सभा होती. पण सभेमध्ये मांडणी काय केली गेली ती पण गमतीशीर आहे. गमतीशीर म्हणण्यापेक्षा त्याच्यात पण आपल्याला बोध घेता येईल अशी आहे. म्हणजे या सगळ्या मंडळींनी जेव्हा मागणी केली, ठराव केले, तर त्या ठरावाचं हेडिंग काय होतं? हिंदू मात्रांच्या हक्कांचा जाहीरनामा, मूलभूत हक्कांचा जाहीरनामा. आणि त्याच्यात मागणी होती की अशा पद्धतीची जी समाज रचना निर्माण झालेली आहे ज्याचा आधार चातुर्वर्ण किंवा अशा पद्धतीची रचना ही आधार म्हणून वापरली जाते, त्यामुळे वर्णाश्रम पद्धतीचा नायनाट झाला पाहिजे. वर्णाश्रम पद्धतीला आधार असणारे जेवढे ग्रंथसंपदा आहे त्या नाकारल्या पाहिजे असा एक ठराव होता. दुसरा एक ठराव असा होता, एकूण 13-14 ठराव त्या याच्यामध्ये झाले. त्याच्यामध्ये दुसरा एक ठराव असा होता की महिलांच्या संदर्भातला ठराव होता. बहिष्कृत हितकांच्या सभेमध्ये येणाऱ्या महिलांना आंबेडकरांनी असं म्हटलं होतं, प्रामुख्याने स्वाभाविक आहे, महार समाजातल्या महिलांची संख्या खूप होती, कारण आपल्या तालुक्यामध्ये सैन्यामध्ये महार समाजातल्या सैनिकांची संख्या आणि वस्ती देखील महाड बंधनगड मांडवाचा काही भाग महार समाजाची वस्ती त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आजही आहे. पण आज आपण सगळेजण अशा पद्धतीचा कधी उल्लेख करत नाही की हा अमुक येतो तमुक येतो तमुक आहे. पण त्या काळामध्ये जे जमलेले होते त्यांना त्यांनी सूचना दिल्या होत्या. बहिष्कृत हितकांच्या सभेला येत असेल तर काठी घेऊन यायचं हातामध्ये. जवळजवळ 8 ते 9 हजार संख्येने आलेले होते. महिलांची संख्या खूप होती आणि महिलांसाठी आंबेडकरांनी काही सूचना दिल्या होत्या. आंबेडकरांनी बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की ज्या पद्धतीने सवर्ण हिंदू महिला टाचेपर्यंत लुगडं नेसतात तर तसं तुम्ही लुगडं नेसून आलं पाहिजे. म्हणजे त्या काळामध्ये अस्पृश्य समाजाच्या स्त्रिया या गुडघ्यापर्यंत दुमडलेलं लुगडं, नऊवारी लुगडं हे नेसत असत. त्यामुळे आपण अस्पृश्य आहोत असं अंगावरचं कुठलंही चिन्ह हे समाजासमोर येता कामा नाही, म्हणून तुम्ही ते लुगडं टाचेपर्यंत नेसलं पाहिजे. अस्पृश्य त्या काळच्या समाजामध्ये असं होतं की चांदीचे दागिने घालायची पद्धत होती महिलांमध्ये आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की तुम्ही दागिने घालूच नका, तुम्ही एकच दागिना करा पण तो सोन्याचा करा. तर तुम्ही चांदीचे दागिने घालून जर या सभेला आल्या तर तुम्ही अस्पृश्य महिला आहात हे अधोरेखित होईल अशा पण सूचना दिल्या होत्या. मुंबईत जे सहभागी होणार होते त्यांना 5 रुपये वर्गणी होती. त्यांनी एक वेळचा जेवणाचा डबा आणायचा होता आणि त्यांची उरलेली भाकऱ्यांची व्यवस्था इथे होणार होती. अशा सगळ्या त्या बहिष्कृत हितकांच्या सभेच्या सगळ्या सूचना असं त्याचं एक पत्र आहे, ते पण बघायला मिळतं आपल्याला. असं ते सगळं आहे आणि याच्यामध्ये असे ठराव झाले की अशा पद्धतीचं हे सगळं व्हायला पाहिजे. समाजामध्ये हे सगळं जे आहे ते नाकारलं गेलं पाहिजे. तसंच धर्माचार्य म्हणजे धर्माधिकारी म्हणजे आता आपण जे म्हणतो की पूजा सांगायला आमच्याकडे कोणतरी ब्राह्मण यायला पाहिजे किंवा कोणतरी भिक्षुक यायला पाहिजे, तर त्या ठरावातला विषय आहे. त्यांनी असं म्हटलं की धर्माचार्याची देखील परीक्षा व्हायला पाहिजे आणि त्यांनी त्याची पात्रता सिद्ध केली पाहिजे. या धर्माचार्य होऊ शकतो आणि ही परीक्षा कोण देऊ शकतं? तर सगळ्या समाजातले सगळे पुरुष किंवा महिला या धर्माचार्याची परीक्षा देतील, त्यांना ते उपलब्ध व्हायला पाहिजे आणि त्याच्यात त्यांनी सिलेबस कसा निर्माण करावा याचं पण मार्गदर्शन तत्व त्या समितीच्या याच्यामध्ये आहे. कसा सिलेबस निर्माण करावा, तालुका स्तरावर, प्रांत स्तरावर, जिल्हा स्तरावर अशा 3 परीक्षा व्हाव्या आणि जो प्रांत स्तरावर जो त्या परीक्षेत पास होईल
अशा पद्धतीचा एक ठराव आहे. आपल्याला सगळ्यांना लक्षात येईल की हे सगळं जे घडत होतं ते महाडमध्ये घडत होतं. देशाच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीची एक क्रांती, एक सामाजिक क्रांती, उत्क्रांती ही सगळी महाडमध्ये घडत होती. आता आपण काय म्हणतो हिंदू हे स्त्री पुरुष समानता, तर तो कालखंड आठवा. म्हणजे आता काही मालिकांमधून आपल्याला पूर्वीचा इतिहास आठवतो की पती गेल्यानंतर सतीची चाल निघून 1830 मध्ये बंद झाली. पण त्यानंतरचं जे महिलांचं जीवन होतं ते असं होतं की पूर्ण केश रोपण केलेल्या स्थितीमध्ये डोक्यावर पदर घालून त्यांना घरामध्ये दुय्यम स्थानाने वागवलं जायचं. दंडकेशोत्तरांच्या विधवा पुनर्विवाहाच्या नंतर हळूहळू स्थित्यंतर होत आज किती स्थित्यंतर झालंय आपल्या लक्षात येतं. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर त्याला आणखी वेगळी गती मिळाली. म्हणजे अशा पद्धतीचं जे स्थित्यंतर जी सगळी आहे, सामाजिक स्थित्यंतर जी आहे, या सगळ्या देशपातळीत घडत असलेल्या घटनांचा कुठेतरी आपलं महाड गावाचा संबंध आहे. आणि मग ही परिषद झाली आणि त्याच्यानंतर मग मिरवणुकीने सगळी परिषदेची मंडळी चौदारतळ्यावर आली. बाबासाहेबांनी स्वतःच्या हाताने पाणी प्यायलं आणि मग अनेक मिरवणुकीच्या मंडळींनी पाणी प्यायलं आणि नंतर ही हा कार्यक्रम संपला करून लोक परतत होती. तर तो कालखंड असा होता की अजून ते समाजाने स्वीकारलं नव्हतं ना. म्हणजे महाडमधल्या काही 4-5 कुटुंबांनी किंवा नगरपालिकेने ठराव केला पण समाजाने ते स्वीकारलं नव्हतं. त्यामुळे परतणाऱ्या सगळ्या या मिरवणुकीतले जे परतत होते, जेवणाच्या व्यवस्थेकडे कोणी गावात आणखी कुठे जात होते, दुकानामध्ये जात होते, तर त्यांना असं एक गाठून 9-10 जणांना मारण्यात आलं. म्हणजे जे आतापर्यंत सांगितलं जातं की चौदारतळ्याचा सत्याग्रह करताना भयंकर ठोकेफोड झाली, सवर्णांनी हल्ला केला, तर तो इथे झाला नाही. म्हणजे प्रत्यक्ष आंबेडकर चौकामध्ये ती घटना नाही घडली. जेव्हा हा सगळा कार्यक्रम संपला त्याच्यानंतर ही सगळी मंडळी महाड शहरामध्ये जी फिरत होती, वैष्णव तीर्थराणीच्या सभेत आलेली किंवा या मोर्चासाठी आलेली जी मंडळी होती, यांना असा एक गाठून त्याच्यावर हल्ले झाले. त्याच्या 2 केसेस नंतर झाल्या. एक फौजदारी गुन्हा झाला आणि चौदारतळ्याच्या मालकी हक्काचा एक गुन्हा झाला. बरेच वर्ष ते खटले चालत होते. चौदारतळ्याच्या मालकी हक्काचा जो खटला होता तो जवळजवळ 13 वर्ष चालला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं वकीलपत्र घेतलं होतं आणि ते या खटल्यासाठी महाडमध्ये सत्याग्रहानंतर सुद्धा ते येऊन गेलेले आहे. दुसरा जो फौजदारी खटला होता, महाराणीचा खटला होता, त्या महाराणीच्या खटल्यामध्ये 7 जणांना शिक्षा झालेली आहे. 4 महिने सश्रम कारावास आणि दंडाची रक्कम दंड झालेला आहे. तर ही फौजदारी केस होती. या केस लढवण्यासाठी सुद्धा 4 ते 5 वेळा बाबासाहेब आंबेडकर महाड कोर्टामध्ये उपस्थित राहिलेले आहेत. एक साधारणपणे 800-900 पानाचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये महाड खटल्याचे सगळे वादी प्रतिवादी, त्यांचे साक्षी पुरावे, उलट तपासण्या वगैरे असं सगळं बघायला मिळतं आपल्याला. त्यामुळे म्हणजे हे तर घडलं, जशी ही क्रांती घडली तशी ही दुसरी बाजू घडली होती महाडमध्ये. तर ते नंतर ते खटले चालले, शिक्षा झाली, कन्व्हिक्शन झालं आणि नंतर दुसरा जो होता तो 13 वर्षांनी निकाल आला ठाण्याच्या कोर्टामध्ये की चौदारतळ हे सार्वजनिकच आहे, त्याची मालकी खासगी नाही. या केसच्या संदर्भामध्ये जेव्हा बाबासाहेब येत असत तेव्हा ते टिपणीसांकडे उतरत असत. सुरुवातीला टिपणीसांकडे मध्यंतरी सरांना भेटायला गेलो होतो सतीश टिपणीसांना. त्यावेळेस गप्पा निघाल्या आणि मग त्यांनी त्यांच्या बालपणातले सगळे किस्से सांगायला सुरुवात केली. त्यांच्या कानावर आलेल्या गोष्टी होतात की बाबासाहेब यायचे तर आमच्या घरामध्ये पहिलं तर सार्वजनिक स्वच्छता असं व्हायचं, झाडझूड व्हायची. गणपती ज्या गाभाऱ्यात बसतो म्हणजे ज्या मास्करामध्ये जिथे आमचं देवाला आहे, गणपतीचं साल आहे, त्याच्या खालती आमची पंगत, बाजूला पंगत बसायची त्यांच्या घरातल्या सगळ्या मंडळींची. तर पहिलं पान जे होतं ते बाबासाहेबांना ठेवलं जायचं आणि बाबासाहेब तिथे बसून जेवायचे. एकूण 17 ते 18 वेळा टिपणीसांच्या घरी बाबासाहेबांचं जेवण झालेलं आहे असं त्यांच्या बोलण्यात मला त्यांनी सांगितलं. आणि हे करत असताना गांधी टॉकीजमध्ये सुद्धा अनेक वेळा या सगळ्या सभांना जागा मिळण्यासाठी त्यांनी फुकट गांधी टॉकीज वापरून दिलेलं आहे. जवळजवळ 9 सभा या गांधी टॉकीजमध्ये पण झाल्या, त्यानंतर झाल्या. सत्याग्रहाच्या पर्वाच्या नंतरच्या या कालखंडातल्या सगळ्या सभा आहेत. म्हणजे
मुक्ती संग्राम म्हटला जातो, या महाडच्या मुक्ती संग्रामासाठी महाडमधल्यांचं योगदान काय होतं, तर महाडकरांनी ठराव केला त्याची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून कोणी करायची तर आंबेडकरांनी यावं, अशी सगळी पार्श्वभूमी महाडकरांची होती. आणि म्हणून महाडच्या चळवळीचा अभ्यास करताना एक मोठा हा जो विषय आहे त्याच्यासाठी खूप वेळ अजून कमी पडतो किंवा ते सांगण्यासाठी वेळ आहे. पण याच्याशिवाय देखील काही चळवळी महाडमध्ये होत्या. म्हणजे डिस्को टेक्नॉलॉजी आपल्या सगळ्यांच्या सान्निध्यात असता समोर बसलेला होता. मग एका सोबत दोन गोष्टींचा हळूच उल्लेख करून सांगितलं मला की असं पण झालं होतं म्हणून. ते असं सगळं इतकं असं मटेरियल आलेलं आहे की ते एका तासात बसवणं कठीण आहे. पण तरी सुद्धा मी थोडे उल्लेख करतो. त्याच्यामध्ये हिंदू महासभेचं काम पण महाडमध्ये चालत असेल. आणि आपण ज्या चौकामध्ये या श्रावण व्याख्यानासाठी जमतो या राम मंदिरात, ते वीर बापूराव जोशी चौक असं आपण सगळेजण त्या चौकाचं नाव सांगतो. वीर बापूराव जोशी चौक हे वीर बापूराव हे व्यक्तिमत्व असं होतं की ते हिंदुत्वनिष्ठ होतं, सावरकर भक्त होते. आणि म्हणून त्यांनी जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी ही जी व्यायामशाळा होती, या ठिकाणी व्यायामशाळा होती आणि त्या व्यायामशाळेमध्ये ब्राह्मण समाजातली मंडळी म्हणून व्यायाम करत असत. बापूरावांना जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी ती व्यायामशाळा सगळ्या जाती धर्मातल्या सगळ्या जातीतल्या युवकांना ती खुली केली. आणि 1920 मध्ये लोकमान्य हनुमान व्यायामशाळा अशी संस्था रजिस्टर्ड अस्तित्वात आणली. त्याचे संस्थापक बापूराव जोशी होते. हिंदुत्वनिष्ठ होते, कट्टर होते, सामाजिक सुधारणांना कंबरपासून पुढे येणारे होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर सत्याग्रहामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता. आणि तळ्याचं पाणी बाटलं असं जे गावात बोंब उठली आणि लोक म्हटले की तळ्याचं पाणी बाटलं, त्याच्यानंतर बापूराव जोशींनी त्याच्या गुढी म्हणून दाखवलं की तळ्याचं पाणी बाटलं नाहीये, बरोबर मी बोलतोय. म्हणून मग त्यावेळेस त्याला तो ब्राह्मण समाजाच्या रोषाला पुढे जावं लागलं. त्यांना वाईट टाकलं ब्राह्मण समाजाने. परंतु बापूराव जोशी हिंदू महासभेचे कार्यकर्ते असल्यामुळे ते जुमानलं नाही. पण काय होतं हिंदू महासभा म्हणजे, तर तो कालखंड असा होता हिंदू मुस्लिम तणावाचा होता, हिंदू मुस्लिम दंग्याचा कालखंड होता. म्हणजे हिंदू महासभेची चळवळ म्हणून काय होतं महाडमध्ये, तर जशी व्यायामशाळा खुली केली तसं तो कालखंड होता. प्रामुख्याने मांसाहार करणाऱ्या मंडळींसाठी आठवणी लागणारी मच्छी, सुकट, मटण असा तो विषय होता. हा सगळा मुसलमानांच्या अंकित असलेले व्यवसाय होते. आणि त्यामुळे हिंदू स्त्रियांना तिकडे जावं लागायचं किंवा हिंदू पुरुषांना तिकडे जावं लागायचं. आणि त्यांना मग मानहानी, टीका टिप्पणी, टोमणे असे ऐकायला लागायचे. आणि म्हणून बापूराव जोशांनी 14 तळ्यावर सुट्टीचं दुकान टाकलं. हे लक्षात घ्या तुम्ही, कशी क्रांतिकारी घटना आहे ती. हिंदू स्त्रियांना त्या ठिकाणी अपमान सहन करायला लागू नये म्हणून बापूराव जोशांनी 14 तळ्यावर सुट्टीचं दुकान टाकलं. त्याचा रोष होता. मुसलमानांचं एवढं वर्चस्व असलेला व्यवसाय त्याला छेद दिला गेला. त्या काळामध्ये तो विषय असा होता, म्हणजे हे व्यवसाय जे होते ते हिंदूंच्या मुसलमानांच्या अंकित होते आणि हिंदूंना त्याचा त्रास व्हायचा. म्हणून त्या काळामध्ये हिंदू खाटी म्हणजे त्यांनी पोपट टाकला पाहिजे आणि मांस निर्माण केलं पाहिजे. तर अशी सगळ्या मंडळींना सुद्धा शोधाशोध घेऊन या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न झाला. याच्याशिवाय आपल्याकडे जे गाद्या बनतात आणि व्यासपीठ ज्याच्यावर बसलोय मी, तर व्यासपीठ म्हटलं तर या सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे मंडळी जी आहेत ते व्यासपीठ म्हणत नाही. का म्हणत नाही, तर जे वेदकालीन वाङ्मय जे होतं ते व्यासांनी पहिल्यांदा लिहून संस्कृतमध्ये समाजासमोर आणलं. त्या व्यासांनी वर्णाश्रम पद्धती लोकांना लिहून दाखवली आणि म्हणून त्या व्यासपीठावर बसून त्यांनी जे जे कोण काय सांगेल ते आम्हाला मान्य नाही म्हणून त्याला विचारपीठ म्हणतात, व्यासपीठ म्हणत नाही. हे शब्दप्रयोग आता हे जर विद्रोहित हा जो सगळा शब्दप्रयोग आहे ना, त्यातले हे सगळे उपद्व्याप आहेत. बघा तुम्ही अजून सुद्धा कुठल्याही सभेचं ऑब्झर्वेशन करा. व्यासपीठावरील मंडळी यांना मी सन्मान करतो किंवा व्यासपीठावर मी असं बोलतो असं कुठल्याही विद्रोही सभेमध्ये सांगितलं जात नाही. स्टेजवर किंवा विचार
आणि जसं आपलं सामाजिक परिवर्तन घडत घडत गेलं तसं आपली बोलीभाषा देखील बदलत गेली. म्हणजे अनेक शब्द असे जे तिथे गेले, इतिहास जमा झाले. ते अशी एक वेगळी हिंदू महासभेची चळवळ होती. त्याच्याशिवाय समाजवादी चळवळ देखील महाडमध्ये होती. म्हणजे राष्ट्रसेवा दलाची पण शाखा लागत असे. आमचं जे आझाद मैदान आहे त्या आझाद मैदानामध्ये राष्ट्रसेवा दलाची शाखा लागायची आणि ती सुद्धा दरात चालायची. म्हणजे जसं काँग्रेसच्या खालोखाल महाडमध्ये प्रजा समाजवादी आणि समाजवादी विचारसरणीचं प्राबल्य होतं. नानासाहेब पुरोहित, क्रांतिवीर नानासाहेब पुरोहित हे प्रजा समाजवादी पक्षाचं काम करत असत. त्याचबरोबर राष्ट्रीय संसद संघाची देखील 1939 साली स्थापना झाली, महाडमध्ये सुरुवात झाली. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी ज्या याच्या व्यतिरिक्त ज्या महाडमध्ये आल्या, त्याच्याशिवाय आणखी जर एक विषय झाला असेल तर तो विषय म्हणजे राष्ट्रीय ध्वज. आणि या ध्वजासाठी म्हणून असं होतं की आंबेडकर त्या ध्वज समितीचे एक सदस्य होते. जसे ते कायदे मंडळातले सदस्य होते, तसं राष्ट्रीय ध्वज कुठला असावा यासाठी सरकारने समिती नेमली. सरकार याच्या आधी ती समिती गठीत झाली होती. आणि त्या कालखंडामध्ये त्यांनी असं ठरवलं होतं की सगळ्या गावोगाव ग्रामसभा घ्याव्यात आणि त्या ग्रामसभेमध्ये भगवा ध्वज हा राष्ट्रध्वज झाला पाहिजे असे ठराव करावे आणि ते ठराव या समितीसमोर पाठवावे. महाडमध्ये देखील सुरवाना टिपणीसांच्या अध्यक्षतेखाली अशी ध्वज समितीची एक बैठक झालेली आहे आणि ती वादळी झाली. काँग्रेसच्या आणि अन्य काही कार्यकर्त्यांनी किंवा त्यावेळेला जे समाजवादी विचारसरणीची सगळी मंडळी होती त्यांनी त्यातल्या काही मंडळींनी त्याला विरोध केला. परंतु सुरवाना स्वतः समाजवादी विचारसरणीचे, सुधारणावादी विचारसरणीचे असल्यामुळे त्यांनी जेव्हा वरून भाषण केलं त्याच्यानंतर हा विरोध मावळला. परंतु एक जण होते ते अत्यंत काय म्हणतात ना, डोक्यामध्ये तोच विषय घेऊन जागी उभे राहत होते आणि ती संपत नव्हती. म्हणून त्यावेळेस असं ऐकतो की सुरवानांनी जर हाताचा बळाचा वापर करून त्याला खाली बसवलं, एक थप्पड मारून, आणि मग ती सभा संपली. याचा मी संदर्भ का देतोय तर 10 जुलै 1947 साली मुंबई विमानतळावर हिंदू महासभेचे कार्यकर्ते, मराठा मंदिर संस्थेचे कार्यकर्ते आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनचे कार्यकर्ते बाबासाहेबांना एक रेशमी भगवा ध्वज हातात देण्यासाठी गेले होते. कारण बाबासाहेब या ध्वज समितीच्या बैठकीला जाणार होते आणि त्यांनी असं म्हटलं की आमची सगळ्यांची इच्छा आहे की हा भगवा ध्वज हा राष्ट्रध्वज झाला पाहिजे. बाबासाहेबांनी त्याला शब्द दिला की भगव्या ध्वजासाठी जे जे आवश्यक असेल ते मी करण्याचा प्रयत्न करीन. पण त्यांनी एक उपरोधिक टोपणा देखील मारला. ते म्हणले माझ्यासारख्या महाराच्या पोराच्या हातून भगवा ध्वज हा राष्ट्रध्वज झालेला तुम्हाला चालणार आहे का? नंतर बाबासाहेब हसले, गेलेले कार्यकर्तेही हसले आणि ही घटना जी आहे ही राष्ट्रीय घटना आहे. त्या घटनेचा संदर्भ महाडमध्ये लागतो, महाडच्या चळवळीमध्ये. तो संदर्भ मी आपल्याला सांगितला. कोण कोण होते बाबासाहेबांना भेटायला गेलेले विमानतळावरचे? अनंतराव चित्रे, सुरवाना टिपणीस, मराठा मंदिर संस्थेचे श्री गावडे, वामनराव चव्हाण, मसूरकर, ऍडव्होकेट सिंग, याच्याशिवाय हिंदू महासभेचे काही कार्यकर्ते होते. असेच आणि सीके बोले ज्यांनी तो ठराव मांडला होता मुंबई प्रेसिडेन्सी मध्ये, ते सीके बोले होते आणि यांनी एक रेशमी भगवा ध्वज बाबासाहेबांच्या हातात दिला. तर बाबासाहेब असं म्हणाले की तुम्ही मला पुढे करून तुम्ही हे करू नका, तुम्ही याच विमानात बसा, माझ्याबरोबर चला आणि आपल्याला अभिप्रेत असलेलं परिवर्तन आपण घडवून आणू. आणि मग विमानाची वेळ झाली. मग आंबेडकर की जय, सावरकर की जय, हिंदू धर्म की जय, भगवा ध्वजाचा जय जयकार अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या आणि ते विमान दिल्लीकडे रवाना झालं. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ज्या महाडशी निगडीत असलेल्या सामाजिक चळवळी या थोडक्यामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपण नवीन काळामध्ये सुद्धा आपल्या बोलीभाषेमध्ये सुद्धा कुठल्याही पद्धतीच्या जाती व्यवस्थेचं किंवा जाती व्यवस्थेवर भाष्य करणारं शब्दप्रयोग आपण वापरू नये. तो कालखंड गेला, सुधारणांचा कालखंड आम्ही स्वीकारला. हिंदू समाजामध्ये सुधारणांची जी
जी सुरुवात झाली त्याला 200 वर्ष झालेली आहे. त्यामुळे ते सगळे आपण टाकून दिले पाहिजे. म्हणजे एका संघाच्या गीतामध्ये असं म्हणते, भून करती मुखमे जाती पंथ की न बात हो, भाषा प्रांत के लिए कबीर रक्त पात हो. म्हणजे सामाजिक चळवळींचा जर इतिहास बघायचा असेल आणि त्याच्यापासून जर काही बोध घ्यायचा असेल तर आपली वाणी, आपला व्यवहार हा सगळ्यांना समान न्याय देणारा असला पाहिजे. मनात सुद्धा आपल्याजवळ बोलणारा एखादा माणूस आला तर आज आपल्या मनामध्ये उमटत असलेली जी आत्ताची जी सगळी राजकीय स्थिती महाराष्ट्रातली आहे, त्यांनी एक वेगळं चुकीचा दृष्टिकोन आपल्याला नकळत आपल्यावर असा पोचलाय. आपण एखाद्याचं नाव विचारतो तर म्हणतो तुझं पूर्ण नाव काय, आणि पूर्ण नाव सांगितल्यानंतर आपल्या मनामध्ये एक चक्र सुरू होतं. तर हे थांबलं पाहिजे. आणि ते थांबण्यासाठी आपण राम मंदिरामध्ये सामाजिक चळवळीचा अभ्यास किंवा इतिहास मागोवा घेत असताना आपण सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे, असं मी आग्रह करून माझं आत्ताचं बोलणं मी त्याचं एक वेगळं रूप दाखवलं. आणि ह्याला आम्ही दररोज बघतो, पण ते एवढं विद्वत्ता प्रचूर असं काही मांडेल असं मला नव्हतं वाटतं. अतिशय सुंदर मांडलं. त्याच्या आजच्या व्याख्यानात तर खूपशा गोष्टी नवीन नवीन समजल्या. आणि मग त्याचा अभ्यास पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर असं मला वाटतं की आपण कुठेतरी थोडं कमी पडतो. कारण काय त्याची जी मागणी आहे ती कुठल्याही पंथावर नाहीये, कुठल्याही गोष्टीवर नाहीये, जातीभेदावर नाहीये. आणि त्याच्यात स्वच्छ आता आपल्याला फक्त राष्ट्रवाद, राष्ट्रवादाशी निगडीत असणारं असं सगळं काही आपल्याला पाहिलं. आणि त्याचीच खरी गरज आहे. आम्ही राष्ट्रवाद सोडून सगळेवाद करतो, पण राष्ट्रवादाशी आम्ही काही का त्यांनी जे काही मांडल्या महाराष्ट्र लोकचळवळी म्हणजे त्या ठराविक लोकचळवळीवर तो काही बोले पण नाही. त्यांनी जो मुद्दा मांडला हिंदू महासभेचा आणि हिंदू महासभेचं काही काम अतिशय चांगलं. आता मला एक आठवण देतो म्हणून सांगतो, वीर बापूराव दर्शनचं घर चिंचरे डॉक्टरांनी विकत घेतलं. तेव्हा मी तिथे होतो, डॉक्टर मित्रांच्याकडे गेलो आणि ते घर सगळं मी बघितलं. जुन्या पद्धतीचं घर आहे. आणि वरती गेल्यानंतर इंदिरा गाऊ आल्या मालकीन आणि पण त्याचा एक पलंग ठेवलेला होता. आता आपलं व्यासपीठ, जुनं व्यासपीठ तिथे नुसतं ठेवलं, त्याचा एक पलंग होता. आता नवीन विचाराला जुनं फर्निचर चालत नाही, नवीन सगळं पाहिजे. सन्मायना लावलेलं सक्षम दर्शन करणारा पाहिजे. आणि ते बरोबर आहे. त्या इंदिरा गाऊ सांगितलं, डॉक्टर हा पलंग मात्र कोणाला देऊ नका किंवा इथं हलवू नका. म्हातारी तिच्या इच्छा असेल म्हणून ती म्हणत असेल. म्हणून विचारलं त्याला, काकू असं का म्हणता? तर काकूने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखे आहे. ते म्हटले, लोकमान्य टिळक या पांगावर एक राष्ट्रभर झोपलेले. जेव्हा पेंडला खटला चालला तर ते खटला चालवण्यासाठी आले ते बापूरावला शिकलेले. आणि एवढा मोठा बापूराव जोशी हा हिंदू महासभेचा कार्यक्रम. त्यांनी पहिलं, आता माझ्याकडे व्याख्यानाचा विषय नाही, पण त्यांनी त्या पहिलं त्याने असं सांगितलं की कुठल्याही विचाराशी हिंदू महासभा बांधली गेली होती. हिंदू महासभा सुद्धा समविचाराची होती, नवविचाराची होती. हे त्यांनी आपल्याला अनेक गोष्टीचं पटवून दिलं. यंदाचे श्रवण व्याख्यान मला अतिशय चांगली झाली, चांगले वक्ते मिळले. आणि आमचा जो श्रवण व्याख्यान देण्याचा जो मूळ उद्देश आहे वक्ते तयार करणं